श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या मंदिरामध्ये भगवान श्री सिद्धेश्वरांच्या सन्मुख ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मयी मूर्ती श्री हरिपाठ यावरती आपण क्रमशः चिंतन करत आहोत। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, अर्थात माऊलींच्या समाधीला 725 वर्ष पूर्ण झाले आहेत। त्याचं औचित्य साधून ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या द्वारे विविध असे उपक्रम ज्ञानेश्वर महाराजांच्या संपूर्ण वाङ्मयावरती विविध वक्त्यांच्या द्वारे परिशीलन आणि चिंतन करविलं जातं। त्याच्याच अंतर्गत हे हरिपाठाचं क्रमशः होत असलेलं चिंतन। आज श्री हरिपाठातील अभंग क्रमांक 26 याचं चिंतन करणार आहोत। ज्ञानराज माऊलींच्या चरणारविंदी अत्यंत विनम्र भावानं नतमस्तक होत ह्या अभंगातलं रहस्य माऊलींच्या कृपेने प्रगट होईल ही कृपा प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करत, याचना करत आपल्या वाणीला मंगलमयी बनवण्यासाठी, स्वांत सुखासाठी आणि ज्ञानेश्वर महाराज 725 वर्षापासून ज्या भाव अवस्थेमध्ये ह्या क्षणापर्यंत ज्या आनंदामध्ये आहेत, त्या आनंदाची अनुभूती आपल्यालाही प्राप्त व्हावी ह्यासाठी ह्या अभंगाला दर्पणस्थानी ठेवून चिंतन करत आहोत। चला तर आपण या अभंगाचं चिंतन करून वाणीच्या माध्यमातून सर्व देहाला पवित्र बनवूया। एक तत्व नाम दृढ धरी मना,
हरीशी करुणा येईल तुझी, ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे अधि, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जासी झणी, ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी, धरोणी श्रीहरी जपे सदा, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपठातील हा उपांत्य अभंग आहे. 26 क्रमांक ह्या अभंगाचा आहे. या अभंगाच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मनाला प्रबोधन केलं आहे. मनाला प्रेमाने एक विनंतीही केली आहे. प्रेमाने त्या मनाला एक संदेशही दिला आहे. रामकृष्ण गोविंद हे नाम तर उच्चारण्याकरता अत्यंत सोपंही आहे, पण ह्या चरणामध्ये वाचेने नाम घेताना अंतःकरणामध्ये कोणती स्थिती पाहिजे ते सांगण्यासाठी वाचेसी सद्गद जपे अधि अशा शब्दाचा प्रयोग केला. आणि ज्या एका तत्वाचा उल्लेख अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये केला होता ते एक तत्व म्हणजे हरी आणि हरीचं नाम. याच्यापेक्षा जगामध्ये श्रेष्ठ असतं दुसरं कोणतंही साधन नाही. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. आणि म्हणून त्या मनाला सांगतात, हे मना, वाया अनेक पंथा जासील झणी. कदाचित जे नामा व्यतिरिक्त वेगवेगळे मार्ग आहे, वेगवेगळे पंथ आहे, त्याला तू जाशील बरं का. ज्ञानेश्वर महाराज स्वतःचा अनुभव सांगतात. ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी. अंतःकरणामध्ये जपमाळा धारण करून श्रीहरीचं वैखरी वाणीने नामचिंतन, अंतरातून अनुसंधान आणि प्रपंचाच्या विषयी मौन अशी जी साधना आहेत, ह्या साधनेची सुरुवात भगवंताच्या नामचिंतनापासून होते. म्हणून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असा ह्या अभंगाचा आपाततः धावता भावार्थ झाला. आतापर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी या मनाच्या बाबतीमध्ये जो विचार मांडला आहे तो विचार पाहण्याच्या अगोदर एकंदरीत भारतीय ऋषी परंपरेमध्ये आणि संत परंपरेमध्ये ईश्वर साक्षात्कारासाठी मन एक उत्तम प्रकारचं साधन आहे. ह्या मनाचा विचार अनेक पद्धतीने अनेक ऋषीमुनींनी आणि संत महात्म्याने केलेला आहे. मन
आपल्याला अपरिचित आहे असं अजिबात नाही. कारण मनुष्य मात्र म्हटला की त्याचं मन त्याच्याबरोबर आहेच. फक्त एवढंच आहे, बऱ्याच माणसाला वाटत असतं याचं मन खूप चांगलं आहे, माझं मन खूप चंचल आहे, नको त्याचं चिंतन करतं, नको तिथे जातं, नको त्याची कल्पना करतं, पण हा मात्र चांगल्या मनाचा आहे. पण ज्याला आपण चांगल्या मनाचा म्हटलो तो म्हणतो तुला कुठे माझं आतमध्ये काय चाललं आहे माहिती आहे. आणि म्हणून मनाच्या कल्पनेचा खेळ एकमेकांना माहिती नसतो, म्हणून माणसं एकमेकाजवळ स्वस्थ बसतात. पण एकमेकाजवळ बसलेले माणसं एकमेकाच्या विषयी काय चिंतन करतात हे जर एकमेकाच्या मनातलं कळालं असतं तर एक मोठा सामाजिक बदल झाला असता लोकांच्या वागण्यामध्ये. आणि अजून तरी तसं यंत्र निघालं नाही मनाचा फोटो काढण्याचं. सगळे यंत्र असेल, एक्सरे असेल, सोनोग्राफी असेल, सिटी स्कॅन असेल, MRI असेल किंवा आणखी तपासण्याचे जे काही विविध यंत्र आहेत त्याच्यामध्ये फार तर फार फक्त स्थूल शरीराचेच फोटो काढले जातात आणि ते पण पूर्णतः काढले जात नाही, त्यामध्ये अनेक दोष असतात. आणि मन तर सूक्ष्म शरीराचा भाग आहे. कारण पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा ह्या तत्वांचं एकत्रीकरण म्हणजे हे सूक्ष्म शरीर आहे. ह्यामध्ये सुद्धा ज्ञानेंद्रियांच्यामध्ये आणि कर्मेंद्रियांच्यामध्ये मन हे उभयात्मक आहे. मन हे ज्ञानेंद्रिय पण आहे आणि मन हे कर्मेंद्रिय पण आहे. उभयात्मक मन आहे. दुसरं, मन हा सगळ्या इंद्रियांचा राजा आहे. इंद्रियाणां मनश्चास्मी, भगवंतांनी विभूती योगामध्ये इंद्रियांच्यामध्ये मन मी आहे असं उद्घोषणा केली आहे. वेदांताच्या ग्रंथामध्ये वेदाच्या मनाच्या संदर्भात जेव्हा विचार केला, मन कसं निर्माण झालं, तर वेदांताच्या प्रकरण ग्रंथामध्ये आत्मबोध, तत्वबोध, विवेक चूडामणी या ग्रंथांच्यामध्ये मनाची शास्त्रीय प्रक्रिया प्रतिपादन केली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्या पंचमहाभूतांच्या मिलित सत्वांशापासून मन तयार झालं आहे. म्हणजे सगळ्या पंचमहाभूताचा सत्वांश एकत्रित केला आणि त्यापासून ही मनाची निर्मिती आहे. म्हणजे मन अतिशय सूक्ष्म असं आहे, इंद्रियांचा राजा आहे. पण ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्यापेक्षा मनाचं वैशिष्ट्य काय आहे? ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय विषयांचा अनुभव फक्त वर्तमान काळातच घेतात. इंद्रियांना अनुभव घ्यायचा म्हटला भूतकाळातला तर ते जाऊ शकत नाही. इंद्रियांना अनुभव घ्यायचा ठरला तर भविष्यकाळात जाऊ शकत नाही. म्हणजे एक अनुभवाच्या भूमिकेतनं पाहिलं तर इंद्रिय इतके असमर्थ आहे, त्यांना फक्त वर्तमान काळातच विषय समोर असला तर अनुभव येतं आणि तेही मनाचं साह्य असेल तर. पण मन सूक्ष्म असल्यामुळे आणि मिलित सत्वांशाचा परिणाम असल्यामुळे मन भूतकाळात पण जाऊ शकतं आणि मन
भविष्यकाळात पण जाऊ शकतं आणि वर्तमान काळातसुद्धा त्या मनाला काही अनुभवायचं असेल तर ते मन इंद्रियांना विषयामध्ये ढकलून त्यांच्याकडून आपल्या मनासारखा अनुभव ते करून घेतं. म्हणून कोणतेही इंद्रिय मनाचं साह्य नसेल तर कार्यरत होत नाही. आणि जगातलं कोणतंही एकाग्रतेने काम करायचं असेल तिथे मनाचं साह्य असल्याशिवाय सिद्ध होत नाही. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. मग ते कार्य आध्यात्मिक क्षेत्रातले असो किंवा व्यावहारिक क्षेत्रातले असो. म्हणून तुकाराम महाराजांनी मनासंबंधाने एक अभंगच लिहिला आहे. खूप अभंग आहेत तसे, पण एक अभंग असा आहे, मी त्याचा शेवट पहिल्यांदा सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही अनदैवत तुका म्हणे दुसरे. म्हणजे साधकांना, वाचकांना, पंडितांना, श्रोत्यांना, वक्त्यांना एक अशी महत्त्वाची गोष्ट तुम्ही ऐका. तुम्हाला जर तुमच्या विषयामध्ये यशस्वीता प्राप्त करायची असेल तर मनाची अनुकूलता प्राप्त करणं अत्यंत आवश्यक आहे. वक्त्याचं मन एकाग्र नसेल तर बोलता येत नाही. श्रोत्याचं मन एकाग्र नसेल तर ऐकता येत नाही. साधकाचं मन एकाग्र नसेल तर साधना करता येत नाही. आणि वाचक तर भरपूर आहेत. आध्यात्मिक वाचक आहे आणि शाळा कॉलेजमधली मुलं वाचक आहेत. त्यांचं मन एकाग्र नसेल तर धडा संपून जातो आणि संपल्यानंतर कळतं धडा संपला आहे, पण काय वाचलं हेच कळत नाही. पंडित लोकांनासुद्धा सांगितलं, तुमचं विद्वत्ता ह्या मनाची अनुकूलतेवरती अवलंबून आहे. याप्रमाणे नाही नाही अनदैवत तुका म्हणे दुसरे. मन हे दैवत आहे, त्याची अनुकूलता प्राप्त करून घ्यावी. मग काय करायचं? मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. मग त्या मनाला प्रसन्न करायचं आहे. जसं लहान मुलाकडनं काम करून घ्यायचं असेल, अरे बाळा, तुझ्यासारखा हुशार मुलगा मी ह्या जगात पाहिला नाही. काय सुंदर बोलतोस तू, काय सुंदर अक्षर आहे, किती हुशार आहेस तू. असं कौतुक केलं की मग तो म्हणतो, तुमचं काही काम असेल तर सांगा मला. मग आपण हळूच त्याला सांगायचं, काही नाही, पाणी घेऊन ये जरा. मग तो त्याचं कौतुक केलं की मुलगासुद्धा प्रसन्न होतो. म्हणजे मुलगा किंवा मुलगी कोणी व्यक्ती. तसं तुकाराम महाराज म्हणतात, त्या मनाला नीट समजून सांगा. त्या मनावर रागवू नका. त्या मनावरती जर रागवलं तर ते मन तुमच्या विरोधात जाईल. म्हणून त्या मनाला अतिशय लहान मुलाला जितकं अलगद पद्धतीने आपण सांगतो तितक्याच पद्धतीने त्या मनाला समजून सांगा. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मन हे गुरुही आहेत आणि मन हे शिष्यही आहेत असं म्हटलं आहे. मन गुरु आणि शिष्य करी आपुलीच दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. म्हणजे ते मन आपल्याला अधोगतीला पण नेतं, ते मन आपल्याला उत्तम गतीला पण नेतं. ते मन जर संस्कारित असेल तर आपल्याला गुरुप्रमाणे मार्गदर्शनही करील. आणि सुरुवातीला त्या मनाला जर शिस्त लावली तर ते मन नियमाचं पालनही करेल. ह्याप्रमाणे त्या मनाच्या संबंधानं तुकोबरायांचं हे वक्तव्य आहे. आणि ह्या चरणावरून त्यांनी जगातल्या सगळ्या लोकांचं वर्गीकरण करून त्यांना एकत्रित आणलं. तुम्ही असून कोण असणारे, वाचक असणारे, साधक असणारे, पंडित असणारे, श्रोते असणारे, वक्ते असणारे आणि आणखी काय काय असाल, पण मन प्रसन्न तुम्हाला करावं लागेल. म्हणून मनाच्या संबंधामध्ये ही गोष्ट सांगितली आहे.
मनाची प्रसन्नता सगळ्या क्षेत्रामध्ये आहे असं आपण बोललो, पण नामाशी सुद्धा चिंतन करायचं असेल तिथे एकाग्रता लागतेच, नाहीतर नामचिंतन होत नाही. आता आपण ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये थोडंसं बघूया. शंकराचार्यांचे परात्पर गुरु गौडपादाचार्य यांनी वेदांताचा विचार करताना मांडुक्य कारिकेमध्ये ह्या मनाला, ह्या चित्ताला चा स्वभाव कसा आहे हे सांगितलं आहे. ते म्हटले या मनाचा स्वभाव कसा आहे. एक तर मन हे तमोगुणात जातं, नाही तर ते मन रजोगुणात जातं. कसं काय. आपण प्रवचन ऐकत आहोत, ऐकता ऐकता त्या मनाला ते प्रवचन जर नाही कळालं तर ऐकता ऐकता ते मन त्या डोळ्यांना सांगतं डोळे झाकून घ्या तुम्ही, आता तुम्हाला काही कळत नाही. मग ते मन लये म्हणजे ते लयाला जातं. कुठे लयाला जातं. तमोगुणामध्ये. तमोगुणामध्ये म्हणजे झोपेत जातं. मग प्रवचन ऐकता ऐकता जर मन झोपेत जायला लागलं, म्हणजे तमोगुणात जायला लागलं, तर त्या मनाला सांगावं, अरे बाबा तू आत्ता वेळेस किती किती दिवस झोपलास, किती वर्ष झोपलास, किती आयुष्य झोपला, आता जागा हो. आणि म्हणून लये संबोधयत चित्तम. लय म्हणजे ती तमोगुणात गेलं तर त्या मनाला संबोधित करावं. लय संबोधयत चित्तम. झोपू नको आता. मग काही लोकांना झोप येत नाही, ते पाहत राहतात, पण इकडे तिकडे पाहत राहतात. मग त्यांचं मन रजगुणात जातं. पण रजगुणात गेलं तरी वाईटच आणि तमोगुणात गेलं तरी वाईटच. आणि म्हणून जर ते तमोगुणामध्ये गेलं, रजगुणामध्ये गेलं म्हणजे विषयांकडे गेलं, तर गौडपादाचार्य सांगतात विक्षिप्तम क्षमयत पुन्हा. जर ते मन विक्षिप्त झालं, शब्द स्पर्श रूप रस गंध याच्या अनुषंगिक भूत भविष्य आणि वर्तमान काळ असं इकडे तिकडे कुठेतरी गेलं असेल ना, तर क्षमयत पुन्हा. पुन्हा त्या मनाला नियंत्रित करावं. अच्छा, कधीकधी मन रजगुणातही जात नाही, तमोगुणातही जात नाही, पण त्याने एखादी गोष्ट जी अनुभवली असेल ना तिथे जाऊन अडकतं. काल ह्याच वेळेस माझा मित्र भेटला होता, त्याच्याबरोबर आपण चहा पित होतो. तो आपली आता आठवण काढत असेल ना, आणि काय आपल्याबद्दल तो काय विचारात करत असेल असा विचार करायला लागतो. मग अशा ज्या अवस्थेमध्ये ते अडकून राहतं त्याला म्हणतात कषाय. स कषायम विजानीयात संप्राप्तम न विचालयेत. आणि मग त्या मनाला तमोगुणात जाऊ देऊ नये, रजगुणात जाऊ देऊ नये, कषायामध्ये जाऊ नये, आणि मग त्या मनाला प्रयत्नपूर्वक सत्वगुणामध्ये आणावं. आणि आपण जी साधना करत आहोत त्या साधनेमध्ये त्या मनाला स्थिर करावं. आणि असं करता करता अशी एक अनुभूती साधकाला अनुभवता येईल. मनाच्या संदर्भात गौडपादाचार्य सांगतात की जेव्हा हे मन प्रत्यक्ष तमोगुणात गेलेलं नसतं, जेव्हा हे मन रजगुणात गेलेलं नसतं, जेव्हा हे मन कोणत्याच विषयामध्ये कषायामध्ये अडकलेलं नसतं, एकदम निश्चल स्थिर झालेलं असतं, तेव्हा मनच राहत नाही. तेव्हा ते मन एकतर अमन होतं, नाहीतर ते मन उन्मन होतं. अमन होणं म्हणजे त्याने आपलं अस्तित्व समाप्त करून परब्रह्माशी एकरूप झालेलं असतं. म्हणून आचार्य म्हणतात यदा न लयते चित्तम, यदा न लियते चित्तम, जेव्हा ते लीन झालेलं नसतं,
न च विक्षिप्यते पुन्हा, पुन्हा ते विक्षिप्त पण झालेलं नसतं. मग कसं आहे, अनिंगनम अनाभासम, त्याला आता विषयाचा पण भास नसतो, निश्चल झालेलं असतं. म्हणजे आता त्या मनामध्ये संकल्प विकल्पसुद्धा नसतात. आणि मनाचं संकल्प विकल्प अवस्था होणं म्हणजे मन ब्रह्मरूप होणं. पण त्याला म्हटलं आहे निष्पन्नम ब्रह्म तत्तदा, अशी एक अवस्था आहे. रजगुण नाही, तमोगुण नाही, विषयामध्ये नाही, निश्चल आहेत, संकल्प विकल्प रहित आहे, एकदम स्थिर शांत. आचार्य म्हणतात अशी स्थिती आहे ना, ती आता ब्रह्मरूप झालं आहे. मग आता काय करा, आता काही चिंतन करू नका, त्याला इकडे तिकडे हलवू नका, त्याला तिथेच राहू द्या. मग काय होईल, त्या मनाला त्याची गोडी लागेल. या मनासी एक निके, जे देखील या गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभवाची कौतुके दावीत जाईजे. अशी उत्तम स्थितीची अनुभूती जेव्हा त्या मनाला येईल, तेव्हा ते मन पूर्णपणे त्या भगवंताशी एकरूप होईल. अर्थात वेदांतामध्ये सुद्धा त्या मनाची समजूतच घातली आहे. भक्तिवाङ्मयामध्ये सुद्धा त्या मनाची समजूत घातली आहे. आणि कधीकधी त्या मनाला त्याचा स्वभाव सांगितला आहे. काय काय करीतो या मना, परी नायिके नारायणा, करू नये त्याची करी विटंबना, पतना नेऊ आधारिले. हे मन काय काय करत आहे. अर्थात ह्या मनाला कधीकधी त्या भ्रमराची उपमा दिलेली आहे. जसं ते भ्रमर सगळ्या फुलांच्यावरती सारखं विहार करत असतं, पण जेव्हा त्याला सुगंधित पुष्प मिळालं तेव्हा ते मन, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना, ते मनसुद्धा सुमन कळिके माझी ते स्थिरावतं. म्हणून हे मना, ऋणझुणू ऋणझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. त्या भ्रमराचं नाव घेतलं आहे, पण इथे सांगितलं आहे त्या मनालाच. आणि म्हणून त्या मनाचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी उपासनादी ग्रंथाच्या मध्ये त्याचा विचार आला आहे. आणि वेदांताच्या ग्रंथामध्ये सुद्धा हा विचार आला आहे. मग असा सगळा विचार असताना ह्या अभंगामध्ये असाच त्या मनाला एक उपदेश मौली करत आहे. त्या मनाला एक संदेश देत आहे, त्या मनाला एक आदेश देत आहेत, किंवा त्या मनाचं एक समजूत काढत आहे, संगोपन करत आहे. बाबा रे बाबा, जरा ऐकतोस का माझं? म्हटलं काय? एक तत्व नाम दृढधरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. आता त्या मनाला सांगितलं, जे एक तत्व आहे त्या एक तत्व असणाऱ्या नामाला तू दृढ धर, म्हणजे त्यामध्ये तू प्रतिष्ठित हो. मग त्या मनाने त्या एकतत्व असणाऱ्या नामाला दृढ धारण केलं असताना काय फलनिष्पत्ती प्राप्त होईल याचं कारण सांगताना, हरीशी करुणा येईल तुझी. तुझी करुणा हरीशी येईल. जो सर्वव्यापक दयाघन परमात्मा आहे, त्या परमात्म्याला तुझी दया येईल, तुझी करुणा येईल. आता मनाने त्या भगवंताचं नाम दृढ धरणं आणि हरीशी करुणा येणं याच्यामध्ये काय कार्यकारण भाव संबंध आहे? आपण त्या संबंधाने थोडासा विचार करूया. हे नाम आणि भगवंत यांच्यामध्ये वाचक भाव संबंध आहे. जसं मोबाईल
ही वस्तू आणि त्या वस्तूला मोबाईल हे दिलेलं नाव, या नावाने ती वस्तू ओळखली जाते आणि म्हणून ते नाव आहे वाच्य आणि त्या नावाने जी वस्तू दाखवली जाते यांच्यामध्ये वाच्य वाचक संबंध आहे. जसं की तस्य वाचकः प्रणवः, परमात्म्याचं ओम हे वाच्य नाम आहे, परमात्मा हा वाचक आहे. तसं या परमात्मा आणि परमात्म्याच्या नामामध्ये एक वाच्य वाचक भाव संबंध आहे. म्हणजे त्या नावाने तो परमात्मा ओळखला जातो. एवढं सांगितलं तर विचार करणाऱ्याला असं वाटेल जगातल्या सगळ्याच वस्तू त्यांना एक विशिष्ट नाव आहे आणि त्या नावाने त्या ओळखल्या जातात. मग त्यांचं नाव आणि त्या वस्तू यांच्यामध्ये वाच्य वाचक भाव संबंध आहे. जसं की ग्रंथ, असं आपण कागदावरती नाव लिहिलं ग्रंथ, ग्रंथ ज्ञानेश्वरी, मग ते नाव झालं. ते नाव काय दाखवतं? प्रत्यक्ष ग्रंथ त्याचा निर्देश करतं. मग यांच्यामध्ये वाच्य वाचक भाव संबंध आहे. ते नाम जे आहे ते वाच्य आहे आणि त्याचा जो निर्देश केला जातो त्या वस्तू ते वाचक आहे. पण हा संबंध तर सगळ्या वस्तूंच्यामध्ये आहे. मग देवाच्यामध्ये सुद्धा वाच्य वाचक संबंध आहे आणि वस्तूंच्यामध्ये सुद्धा वाच्य वाचक संबंध आहे. दोन्ही सारखेच आहे. फरक काय म्हटले? काय फरक आहे? साखर हे नाव आणि साखर या दोन वस्तू वेगवेगळ्या आहेत. साखर नाव म्हणजे साखर नाही आणि साखर म्हणजे नाव नाही. तर दोन्हींच्यामध्ये भेद आहे. आणि जर साखर आणि साखरेचं नाव दोन्ही एकच असतं तर साखर म्हटल्याबरोबर आपल्या तोंडात गोडीचा अनुभव यायला पाहिजे होता, पण येत नाही. किंवा अग्नी आणि अग्नीचं नाव, ह्या दोन्हींचा विचार जर केला तर ह्या दोन्ही एकमेकापेक्षा वेगळ्या आहेत. कारण का? ते जर एक असत्या तर आपल्याला अग्नी म्हटल्याबरोबर तोंड पोळालं असतं. म्हणजे नाम आणि नामी यांच्यामध्ये भेद आहे. जरी वाच्य वाचक भाव संबंध असला पण वाच्य आणि वाचक हे एकमेकापेक्षा वेगळे असतात. पण परमात्मा आणि परमात्म्याचं नाम हे जरी वाच्य वाचक संबंधाने इतर वस्तूंच्या प्रमाणे दिसत असले पण इतरांच्यामध्ये वाच्य वाचकाच्यामध्ये भेद असतो आणि परमात्मा आणि परमात्म्याच्या नामामध्ये हा अभेद आहे. दोन्हीही एकच आहेत. एक नेम सगळ्यांना लागू पडतो, पण वाच्य वाचकातला अभेद जो आहे फक्त परमात्मा आणि परमात्म्याच्या नामामध्ये आहे. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून त्या मनाला सांगितलं, अरे मना, जे एक तत्व आहे ते भगवंत आणि भगवंताचं नाम आहे. याचा अर्थ तत्वाचा विचार करताना आपण मागे पाहिला, लोकांनी वेगवेगळे तत्त्व सांगितले आहे. 7, 5, 3 दशकांचा मेळा, 1, 3, 5 मेळा 25 36 तत्वांचा मूळ हरी. तसाच नाथ महाराजांचं हे प्रमाण आहे ना, हे अगदी ह्या अभंगाला लागू आहे. यांनी काय सांगितलं? 7, 5, 3 हे जे आहेत दशकांचा मेळा हे जगाला कारणीभूत आहे. 1 आहे, 5 आहे, 7 आहे, 3 आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जगाला कारण एवढे नाहीत. कोण आहे? एकतत्वी कळा. तिथं एकतत्वी शब्द इथे आलेला आहे. आणि एकतत्व शब्द म्हणजे तत् म्हणजे ते सगळं जग, आणि ह्या सगळ्या जगाला अधिष्ठान जे आहे त्याला तत्व म्हणायचं. त्या तत्चं अधिष्ठान तत्व, आणि हे अधिष्ठान हे एकच असतं. आणि त्या अधिष्ठानावरती अध्यस्थ पदार्थ हे अनेक असतात. मग तुम्ही 7 म्हणा, 3 म्हणा, 5 म्हणा, 36 म्हणा, 25 म्हणा, काही नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे की एवढं मानण्यापेक्षा त्या सगळ्यांचं कारण जे आहे ते परमात्मा
आणि परमात्म्याचं नाम आहे. याकरता ते नाम जे आहे ना, त्या नामाला ह्या मनाने जर आपल्या अंतःकरणामध्ये दृढ धारण केलं, पण मन दृढ धारण करू शकतं का? तर धारण करू शकतं. याचं कारण एक आहे, त्या मनाला सतत कसल्या ना कसल्या गोष्टीचं चिंतन करण्याचा स्वभाव आहे. म्हणून इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं, व्हॉट इज द माइंड? काय मन आहे? माइंड इज द कंटिन्यू फ्लो ऑफ थॉट्स. सतत विचारांचा प्रवाह म्हणजे मन आहे, अशी मनाची व्याख्या केली आहे. मग सारखे जर विचार धारण करणं त्या मनाचा स्वभाव असेल, तर मग त्या मनाला सांगायचं, बाकीचे विचार धारण करण्यापेक्षा त्या एक तत्व असणारं अधिष्ठान परमात्म्याचं नाम आणि परमात्मा हे दोन्ही अभेद असल्यामुळे त्याला पकडून ठेव, त्याचं चिंतन कर. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुरबुधाः. याला ब्रह्माभ्यास म्हणतात. इथं हरिपाठ अभ्यास म्हणूया किंवा नामाभ्यास म्हणूया. तेच चिंतन, तेच मनन, तेच निधिध्यासन सारखं ते करत राहणं. म्हणून त्या मनाला सांगतात, बाबा रे, दुसरं काही पकडून ठेवण्यापेक्षा विजातीय वृत्ती प्रवाहांचा त्याग कर आणि सजातीय नामप्रवाह जे आहेत त्या केवळ नामप्रवाहाचा तो अंतःकरणामध्ये धारण कर. आणखी एक महत्त्वाची गोष्टी, कोणताही अभ्यास करायचा असेल तर तो जोपर्यंत दृढ होत नाही तोपर्यंत तो अभ्यास आपला होत नाही. नाहीतर मी अभ्यास सगळा केला आहे, मग सांग बरं, नाही मी ज्याचा अभ्यास केला ना तो ह्या पुस्तकात आहे, तो त्या पुस्तकात आहे. अरे पुस्तकस्य पराविद्या परहस्तगतम धनम. दुसऱ्याच्या हातामध्ये दिलेलं धन आणि पुस्तकात असलेली विद्या ही कधीच कामा येत नाही. म्हणून पैसे आपल्या खिशात पाहिजे आणि ज्ञान आपल्या डोक्यात पाहिजे. नाहीतर मी सगळे पुस्तक मी वाचले आहेत, मग सांग त्यात काय आहे? नाही, ते पुस्तक लायब्ररीमध्ये आहे. स्वामी विवेकानंद एकदा पुस्तक वाचायचे आणि त्यांना विचारलं की असा विचार कुठे आहे? तर त्या ग्रंथातला विचार जसाची तसा ते आपल्या डोक्यात धारण करायचे आणि ते पुन्हा सांगायचे पण की हा सगळा उतारा ह्या पुस्तकामध्ये आहे, ते पुस्तक ह्या लायब्ररीच्या ह्या कप्प्यामध्ये आहे. याला म्हणायचं धारणाशक्ती. म्हणून मनाची शक्ती जी आहे ना, बहुग्रंथ धारणाशक्ती ही जी आहे, तर मनाचा एक स्वभाव आहे. मग इतर गोष्टी धारण ठेवतो. जन्माजन्मांतराच्या वासना या मनाने आपल्या मनात पकडून ठेवल्या आहे. योगसूत्रामध्ये असा विचार येतो, मांजरीचा जन्म झाल्याबरोबर त्या मांजरीला उंदीर दिसला की पटकन पकडते. पण ते प्रशिक्षण त्या मांजरीला कोणत्याही विद्यापीठात दिलेलं नसतं. सापाने बेडूक पाहिला की तो पकडावा असं कोणत्याही शाळेत त्याला शिकवलेलं नसतं. मुंगूस याने जर सर्प पाहिला तर एकदम ते झेप घेतं. मग शत्रुत्व कुठं शिकवलं त्याला? तर योगदर्शनामध्ये असा विचार आहे की ही मांजर आता जी आहे ना, याच्या अगोदरच्या जन्मात ती मांजर होती आणि त्या मांजरीने उंदीर खाल्ले होते. ते संस्कार असल्यामुळे आता तीच मांजर पुन्हा मांजर झाल्यामुळे त्या मांजरीने उंदीर पाहिले की मागचे संस्कार जागे झाले. मग म्हटले हे किती जन्माचे? ते म्हटले योन्यांतर, युगांतर. मग युगायुगापासूनचे, जन्माजन्मापासूनचे संस्कार हे प्राणी आपल्या मनात धारण करून ठेवतात आणि तो जन्म प्राप्त झाला की लगेच तशा प्रकारचे संस्कार मागचे त्या ठिकाणी जागृत होतात. हे जर त्या मनाचा स्वभाव असेल, मग त्या मनाला सांगतात किती चांगला स्वभाव आहे तुझा, पकडून ठेवण्याचा, धरून ठेवण्याचा. मग आता ह्या नामरूपात्मक त्रिगुणात्मक असणाऱ्या संसाराला पकडून ठेवू नकोस, कारण त्रिगुण असार. तेच
आसार असल्यामुळे त्याला पकडून ठेवू नको. आणि जरी पकडून ठेवलं तर लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविण. त्या मनाला समजून सांगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पुढे पण आहे, मागे पण आहे. पण त्या मनाने जर नाहीच ऐकलं तर माऊली म्हणतात, मनोमार्गे गेला तो येथेची मुकला. पण त्या मनाने जर ऐकलं तर हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. मग त्या मनाला सांगितलं की तुझं धन्यता प्राप्त होणार आहे ना. त्या मनाला सांगितलं संतांची संगती जा, मग परमात्मा प्राप्त होईल. संतांची संगती मनोमार्गे गती, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. त्या मनाला पुन्हा पुन्हा सांगितलं, संगत करायची तुला सवय आहे ना, मग यांची कर. पकडून ठेवायची सवय आहे ना, मग हे पकड. काय पकड? हे मना एकतत्व नाम दृढ धरी. त्या मनाला दृढ आपल्या जवळ पकडून ठेव. आणि पकडून ठेवलं, अनुसंधान ठेवलं की ते नामचिंतन त्या मनाच्याकडनं सतत सतत होईल. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. याप्रमाणे एकतत्व नाम दृढधरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. का बरं एवढा नामाचा प्रभाव या हरिपाठामध्ये का पुन्हा पुन्हा सांगितला? याचं कारण सांगतात, न नाम सदृशम ज्ञानम, न नाम सदृशम व्रतम, न नाम सदृशम ध्यानम, न नाम सदृशम फलम. या नामासारखं मोठं दुसरं ज्ञान नाही, व्रत नाही, ज्ञान नाही, महाफळसुद्धा नाही, त्याग नाही. म्हणून नामासारखी उत्कृष्ट गती नाही, नामासारखी श्रेष्ठ मुक्ती नाही, नामासारखी परमशांती नाही. आणि म्हणून नाम हे जगाचं मूळ कारण आहे. म्हणून सगळ्यात नाम श्रेष्ठ आहे असं सांगितलं. नामैव कारणम जंतोर नामैव प्रभुरेवच, नामैव परमम तत्वम नामैव परमो गुरुः. अर्थात त्या मनाला, त्या नामाला गुरु असं म्हटलं आहे. आणि म्हणून ह्या मना काय करतो आता? एकतत्व नाम दृढधरी म्हणा. मग काय होईल? हरीशी करुणा येईल तुझी. हरीला तुझी करुणा येईल, हरीला तुझी दया येईल. आता आणखी यातला एक मुद्दा सांगतो की त्या मनाला एकतत्व नाम दृढधरी म्हणा असं म्हणण्याचं कारण एक आहे. त्या मनाला सांगितलं तू आता अभ्यास कर. मन जर लागत नसेल तर अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. 8व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं मनाला, अर्जुना सतत माझं नामचिंतन कर. तस्मात सर्वेषु कालेषु मा मनुस्मर युद्धच. सर्व कालामध्ये माझं नामचिंतन कर. आणि असं जर केलं तर मृत्यूच्या समयी तुला माझं नाव आठवेल. मग अंतकालेचे मावेम स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. पण ह्याकरता काय करावं लागेल? अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. याकरता ह्या मनाला सांगायचं नान्यगामिना. आपलं जे मन आहे ना ते अन्यगामी असतं. म्हणजे ज्या ठिकाणी त्या मनाला लावायचं आहे तिथून सटकून सगळीकडे जातं, अन्यगामी. पण ज्या ठिकाणी मनाला स्थिर ठेवलं त्या ठिकाणीच मन जेव्हा राहतं तेव्हा त्याची धारणा ही परिपक्व होते. यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान, धारणा जी आहे ती पक्की ठेवली पाहिजे. आणि म्हणून त्या मनाला एक अभ्यास भूमिकेतनं सांगितलं, हरीशी करुणा येईल तुझी. तू ही जर अभ्यास केला तर भगवंताला तुझी दया येईल. भगवंताला दया तर सगळ्या जीवांची आहे. भगवंत सगळ्यांना हवा देतो, भगवंत सगळ्यांना पाणी देतो. पृथ्वी आप तेज वायू आकाश यांच्या माध्यमातून परमात्मा सगळ्यांना विनामूल्य देतो आहे ना. सूर्याच्या माध्यमातून प्रकाश देतो उष्ण, चंद्राच्या माध्यमातून शीतलता देतो. मग भगवंताची ही कृपा तर आहेतच. मग हरीशी करुणा येईल तुझी असं म्हणताना विशेष काय आहे?
विशेष असा आहे, करुणा दोन प्रकारची आहे, एक सामान्य कृपा आणि एक विशेष कृपा. आईला जर 2 मुलं असेल तर त्यांना सगळ्यांना जेवण देणं, सगळ्यांना कपडे पुरवणं ही सामान्य कृपा त्यांच्यावरती आहेच. पण एखादा मुलगा रडायला लागला तर पटकन उचलून घेते आणि त्याला विचारते काय झालं आहे. ही त्या आईची त्या मुलावर झालेली विशेष कृपा. तसं सामान्य कृपा तर त्या भगवंताला तुम्ही माना न माना, तुमचा श्वासोच्छ्वास चालूच आहे, तुमचं रक्ताभिसरण चालूच आहे, तुमची किडनीचे सगळे फंक्शन चालूच आहे, ही त्याची कृपा तुमच्यावरती पण आहे. पण तो परमात्मा विशेषत्वाने सच्चिदानंद रूपाने अंतःकरणामध्ये त्याची अनुभूती होणं ही त्या परमात्म्याची विशेष कृपा आहे. कुणी असं म्हणेल ही कृपा तर आमचे आईवडील पण करू शकतात. पण आईवडिलांची केलेली कृपा आणि भगवंताची केलेली कृपा यामध्ये खूप मोठा फरक आहे. काय फरक आहे? आई वडील जेव्हा मुलाला सांभाळतात तेव्हा सगळ्या आईवडिलांच्या मनामध्ये एकच भाव असतो, हा म्हातारपणामध्ये आपल्याला सांभाळील. आणि म्हणून आईवडील मुलांना सांभाळतात ते मोहापायी, त्याच्यामध्ये हेतू ठेवून असतो. पण परमात्मा जेव्हा भक्तावरती कृपा करतो ना, तो निरहेतुक असतो. आणि आईवडील जेव्हा मुलाला सांभाळतात, कौतुक करतात, लाड पुरवतात, त्यांच्यामध्ये हेतू असतो, म्हणजे सहेतुक प्रेम करतात ते. आणि परमात्मा हा निरहेतुक प्रेम करतो. म्हणून तर सांगितलं, माये बापे सांभाळिती, लोभाकारणे पाळिती, तैसे नहे देवराओ, याचा कृपाळू स्वभाव, मनासारखे न होता बाळकासी मारी माता. आपण म्हणतो आईचं प्रेम खूप आहे खूप आहे, पण त्याने जर ऐकलं नाही तर तीच आई रागवल्याने तर इतकी मारते ना, तेव्हा लोक म्हणतात ही काय आई आहे का? ती म्हणते हां मी आई, मी काही पण करेल. काही पण करेल म्हणजे काय? जर तिच्या मनासारखं नाही झालं तर ती त्याला मारते पण. तसं म्हटलं भगवंताचं नाही आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तो परमात्मा अत्यंत कृपाळू आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सांगू किती, बाप लेकासी मारिती. आईसुद्धा मारते आणि बापसुद्धा मारतो. का? त्यांचं नाही ऐकलं तर. पण जीव मात्र देव नाही 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 असं आयुष्यभर म्हणतो, तोच देव त्याच्या हृदयामध्ये राहून त्याचं ऐकत असतो. म्हण बाबा नाही आहे मी, असं म्हणणं म्हणजे समुद्रावरच्या लाटांनी ह्या कड्याच्या त्या कड्याला हिंदोळ्या देत राहाव्यात आणि त्यांनी सांगावं ह्या जगामध्ये पाणीच नाही, पाणी नाही नाही नाही. आणि त्या लाटांनी कितीही गोंधळ घातला तर ते पाणी म्हणतं, तुम्ही मला किती नाही म्हणा, पण माझ्या अस्तित्वावर तुमचं अस्तित्व आहे. तसं परमात्मा सगळीकडे आहे, त्याची कृपा सामान्य रूपाने सगळ्यांच्यावरती आहे. पण तो परमात्मा जसा आहे तसा सच्चिदानंद रूपाने तो आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट होतो. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे आत्मतत्वी, आणि मग हरिदिसे जनी, मग हरिदिसे वणी. मग असा आत्मतत्वामध्ये त्या हरीचा बोध व्हावा याकरता त्याची विशेष कृपा व्हावी लागते. आणि म्हणून पहिल्यांदा नामचिंतन हे वैखरी वाणीने व्हावं, परापश्यंती मध्यमा वैखरी. नंतर ते नामचिंतन मनाने व्हावं आणि ते नामचिंतन नंतर बुद्धीने व्हावं. ज्ञानेश्वर महाराजांनी तिन्ही पद्धती सांगितल्या आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, यातून परावाणी, आणि एकतत्व नाम दृढधरी म्हणा, यातूनही मानसिक जप सांगितला आहे, मनाने सांगितलं आहे. आणि बुद्धीने हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, ह्या बुद्धीने सांगितलं आहे. मग बुद्धीने महात्म्य, मनाने चिंतन आणि मग वाणीने उच्चार, या तिन्ही गोष्टी जर साधल्या गेल्या
तर मग पवित्रचे ओहे देह त्याचा, हरीशी करुणा येईल तुझी. मग ते नाम कोणतं आहे? ते नाम सोपेरे. ते जे नाम भगवंताचं आहे ते नाम अतिशय सोपं आहे. कोणतं सोपं आहे? रामकृष्ण गोविंद. आता मन जेव्हा ह्या एखाद्या शब्दाकडे लक्ष केंद्रित करताना तर कोणतीही गोष्ट अनाकलनीय असेल, पण ते मन एखाद्या गोष्टीवरती केंद्रित झालं की त्या मनाला त्या गोष्टीचं रहस्य आपोआप कळतं. हा मनाचा एक स्वभाव योगशास्त्रामध्ये सांगितला आहे. मग आता असं म्हणूया, ते नाम सोपे रे. ते भगवंताचं नाम अतिशय सोपं आहे. मग सोपं आहे असं सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी जो नामाचा क्रम दिला आहे त्याचा विचार करा बरं. काय नाम आहे? राम कृष्ण गोविंद. मग याच्या अगोदर आपण कृष्ण राम गोविंद असं पण म्हणू शकलो असतो, किंवा गोविंद कृष्ण राम असं पण म्हणू शकलो असतो. पण ते नाम सोपं आहे हे सांगण्याकरता ज्या नामाचा उच्चार केला आहे तो सगळ्यात प्रथम आहे राम, नंतर आहे कृष्ण, नंतर आहे गोविंद. असं का? कारण राम नामामध्ये उकार नाही, ऋकार नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, काहीच नाही त्यामध्ये. मग काय? नुसतं सरळ राम. किती ते नाम सोपे रे. काय? राम. एकदम कोणालाही उच्चारता येईल. अगदी बोबडा मुलगा जरी असेल ना त्यालासुद्धा राम म्हणता येईल. त्याला कृष्ण म्हणायला अवघड जाईल, त्याला गोविंद म्हणायला अवघड जाईल. पण ज्ञानेश्वर महाराजांनी या अक्षरांची रचना करताना सुद्धा राम पहिल्यांदा ठेवला, कृष्ण नंतर ठेवला, नंतर गोविंद शब्दाचा प्रयोग केला. आता राम हा शब्द सच्चिदानंद स्वरूप परमात्मा ह्या अर्थाचा राम हा शब्द आहेतच. पण तरी देखील राम शब्दाची व्युत्पत्ती अनेक लोकांनी वेगवेगळी सांगितली आहे. काय सांगितली आहे? राम म्हणजे काय? रमन्ते योगिनः यस्मिन् इति रामाः. ज्याच्यामध्ये योगी रममान होतात तो राम. किंवा रमन्ते भक्ता येन स रामाः. रमन्ते भक्ताः, जो आपल्या भक्तांना आनंदित करतो, रमवतो तो राम. किंवा रमते सदा येती रामाः, जो आपल्या महिमेमध्ये असतो, स्वमहिमनी प्रतिष्ठिता तो राम आहे. आणखी एक व्याख्या केली. कोण राम आहे? रमते क्रीडती योगिनाम हृदये इति रामाः. जो योग्यांच्या हृदयामध्ये राहून क्रीडा करतो तो राम. किंवा रमते अलिंगनम करोती भक्तानाम इति रामाः. जो भगवंत लीला करण्याकरता जेव्हा भक्तांना भेटतो तेव्हा तो परमात्मा त्या भक्तांना भेटताना पहिल्यांदा आलिंगन देतो. आणि आलिंगन देताना काय करतो? आपल्या हृदयामध्ये असलेला बोध त्या भक्तांच्या अंतःकरणामध्ये संक्रमित करतो. जसं की भगवद्गीतेमध्ये गीता सांगून झाल्यानंतर भगवंताने अर्जुनाला आलिंगन दिलं. मग सावळा असं कंकण बाहो पसरोणी दक्षिण अलिंगिला स्वशरण भक्तराज. आणि म्हणून राम कोण आहे? रमते अलिंगनम करोती भक्तानाम इति रामाः. जो आपल्या भक्तांना आलिंगन देतो तो राम. आणखी कोण राम आहे? रमते सर्वभूतेषु इति रामाः. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी बुद्धी स्फुरे अहर्निशिते वस्तुगामी. दुसरं आहे रमयती आनंदयती भक्तानां मनंसी. भक्ताच्या मनाला जो आनंद देतो तो राम आहे. म्हणून हे मना ते नाम सोपेरे दृढधरी मना. ते नाम सोपेरे राम हे मना दृढधरी. पण आता असं जर त्या मनाने नामचिंतन केलं तर काय होईल? परमात्मा त्याला दोन गोष्टी त्याच्या जीवनामध्ये असतात. एक त्याला कधी आवडतच नाही आणि एक गोष्ट त्याला कायम आवडते. नारद महर्षींनी आपल्या नारद भक्तिसूत्रामध्ये एक गोष्ट नमूद केली आहे. ईश्वरस्य अभिमानद्वेषित्वात् दैन्यप्रियत्वाच. भगवंताला
अभिमान हे आवडत नाही. आणि दीनप्रियत्वाच, दैन्यप्रियत्वाच, कोणी जर म्हटला मी अनाथ आहे, माझ्यावरती दया करा, मी अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपाने दी माये बापा, असं दीनत्व भावना प्रदान केली की भगवंताला ते अतिशय प्रिय वाटतं. आणि म्हणून त्या नामाचा उपदेश ज्ञानेश्वर महाराज त्या मनाला करतात. हे म्हणा ते नाम सोपे रे राम, हे मना दृढ धरी. दुसरं आहे कृष्ण गोविंद. कृष्ण शब्दाचे सुद्धा अनेक अर्थ होतात, पण त्यापैकी कृष्ण हा सच्चिदानंद स्वरूप या अर्थाने आहे. आणि जो आपल्या भक्तांचं अंतःकरण आकर्षित करून घेतो. कर्षती आत्मसाक्षात्कार करोती आनंदत्वेन परिणमयते मनोभक्तानां इति यावत, असं म्हटलं आहे. जो आपल्या भक्तांचं मन आकर्षित करून घेतो आणि आत्मसाक्षात्काराने त्यांना आनंदाच्या मध्ये परिणित करतो, तो भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून त्या परमात्म्याचं एक नाव आहे कृष्ण. ते नाम सोपे रे रामकृष्ण, हे मना दृढधरी. तिसरं आहे त्या मनाला सांगितलं ते नाम आहे गोविंद. गो शब्दाचा अर्थ वेद होतो, गो शब्दाचा अर्थ इंद्रिय होतात, गो शब्दाचा अर्थ पृथ्वी होती. गो शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहे. पण ही पृथ्वी जेव्हा पाताळामध्ये नेली होती, भगवंताने ती वरती काढली आणि ती मिळवली. विंद विंदती म्हणजे मिळवणे, प्राप्त करणे. गो म्हणजे पृथ्वी. त्या परमात्म्याने पातालामध्ये गेलेल्या पृथ्वीला पुन्हा आपल्या दाढेने वरती काढलं आणि त्या दिवसापासून त्या परमात्म्याचं नाव गोविंद पडलं. इंद्राने भगवंताची स्तुती केली आणि त्या इंद्राने सांगितलं मी देवाचा इंद्र आहे आणि तू गायींचा इंद्र आहे आणि तो गायींचा स्वामी झाला आहेस ना, म्हणून भगवंताला लोक गोविंद असं म्हणतात. याप्रमाणे दुसरं गो म्हणजे वाणीपणा आहे. आणि जो आपल्या वाणीवरती प्रभुत्व मिळवतो, जो आपल्या वाणीवरती स्वामी आहे, त्यालाही गोविंद म्हणतात. याप्रमाणे हे म्हणा तू काय कर आता, त्या नामाला राम असेल, कृष्ण असेल, गोविंद असेल, हे अतिशय सोपं आहे. हे म्हणा तो आपल्या अंतःकरणामध्ये धारण कर. आता ते नाम म्हणण्याची जी काही विधी आहे, त्या विधीचा नामनिर्देश या ठिकाणी करतात. ते नाम सोपं आहे, पण कसं गे, वाचेसी सद्गद जपे आधी. ह्या दोन महत्त्वाचे पदे आहे. वाचेसी जपे, आतापर्यंत वाणीने त्या परमात्म्याचं नामचिंतन कर, जप कर, असं अनेकदा म्हटलं आहे. पण इथे दोन विशेषणं सांगितले आहे. वाचेसी सद्गद जपे आणि वाचेसी आधी जपे. आता फक्त दोन पदाचा एका वाक्यात विचार करू. वाचेसी सद्गद जपे या म्हणण्याचा अर्थ आहे, जसं वैखरी वाणीने परमात्म्याचं नामचिंतन बाहेरून घेतो, तशा प्रकारच्या संवेदना आंतरिक झाल्या पाहिजे. जसा एखाद्या माणसाला तू मूर्ख आहेस असं म्हटल्याबरोबर त्याचं आतून डोळ्यातून पाणी येतं. का? शब्दाचा प्रभाव असा आहे की ते शब्द थेट अंतःकरणावरती परिणाम करवितं. तसं भगवंताचं नाम ध्वनिस्वरूप जरी असलं, पण त्याचा चिंतनाचा परिभाग असा आहे, ते म्हटल्याबरोबर आपल्या सर्व अंगावरती रोमांच आले पाहिजे, डोळ्यातून अश्रू आले पाहिजेत, वाणी सद्गतीत झाली पाहिजे, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, आणि मग हृदयी प्रगटे रामरूप. असं कधी होतं आहे का? असं कधी झालं आहे का? हो, मी तर पाहिलं आहे. मागे पण एकदा बोललो. मुंबईला असताना मी एक अतिशय विदुषी देवी पाहिली.
की राम म्हटल्याबरोबर, कृष्ण म्हटल्याबरोबर त्यांना अष्टसात्विक भाव यायचे. त्यांचं नाव कमलताई वैद्य. त्या एका मोठ्या थोर साधूंच्या शिष्या होत्या. त्यांच्या गुरूंचं नाव प्रज्ञानंद सरस्वती. महाराष्ट्रामध्ये परांडा तर त्यांचं ठिकाण आहे, बार्शीजवळ. त्या स्वामींनी तुळशी रामायणावर त्यांची एवढी निष्ठा, त्यांनी संपूर्ण तुळशी रामायण मराठीमध्ये केलं. दोहा, सोरटा, चौपाया आणि 7 खंडामध्ये ते लिहिलं. गीता प्रेसने ती प्रसिद्ध केलं. इतकं ते राममय झाले होते स्वतः. आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये असलेल्या ह्या विदुषी सेवा एवढी केली होती की देवाचं नामचिंतन ऐकल्याबरोबर एकदम बेहोश होऊन जायचं. याला म्हणायचं वाचेसी सद्गत जपे आधी. म्हणून ही साधना आहे. माऊलींनी आपल्याकडनं अशी साधना करून घ्यावी की ते नाम म्हटल्याबरोबर वाणी सद्गतीत झाली पाहिजे, अंगावरती रोमांच आले पाहिजे आणि त्या भगवान नामामध्ये आपण एकरूप झालो पाहिजे. होईल काय मग? अंतरी त्या परमात्म्याचं प्रगटीकरण, विशेष कृपा होईल. वाचेची सद्गत. पण आणखी एक पद घातलं आहे, आधी. आधी म्हणजे आता इंग्रजीमध्ये लोकांना एक म्हणण्याची पद्धती आहे, तुमची प्रायोरिटी कशाला आहे. अनेक कामं जरी असले पण हे काम पहिल्यांदा करणार आहे. मग पहिल्यांदा जे काम आहे ना, आपण म्हणतो ह्या कामाला सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी आहे. तसं भगवंताचं नामचिंतन तुम्ही कधी घेणार? बऱ्याच लोकांचा अनुभव असतो आफ्टर द रिटायरमेंट, निवृत्तीनंतर. सगळ्या विषयांचा अनुभव, प्रपंचाचा अनुभव घेऊ द्या आणि सगळे दुःख भोगू द्या, मग उरलेल्या काळामध्ये आम्हाला देवाचं नाव घेऊ द्या. पण इथे सांगितलं नाही, नंतर तुम्ही जगाल याची काय शाश्वती? लोक म्हणतात ते रिटायरमेंट नंतर आम्ही देवाचं नाव घेऊ. मी असं पाहिलं आहे, एका शिक्षकाचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता. एवढे लोक जमून आले आणि एवढ्या लोकांनी हार गळ्यामध्ये घातले. त्याला एवढा आनंद झाला, त्या हर्ष उल्हासामध्ये त्याला हार्ट अटॅक आला आणि तो गेला. आता कधी त्याने घ्यायचा आफ्टर द रिटायरमेंट? नाही. आणि म्हणून वाचेसी सद्गत जपे आधी, ते अगोदर म्हणायचं, सगळ्यात अगोदर त्याचा प्रयत्न करायचा. ही एक महत्त्वाची आधी शब्दाने ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला प्रायोरिटी दिली. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ते अगोदर म्हणायचं आहे. म्हणून वाचेसी सद्गत जपे आणि वाचेसी आधी जपे. अच्छा, मग पुन्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नामा परते तत्व नाहिरे अन्यथा वाया अनेक पंथा जासील झणी. आता कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आहे, तीर्थयात्रा आहे, असे अनेक मार्ग आहेत. पण या अनेक मार्गाचं अनुष्ठान करताना त्यामध्ये काही ना काहीतरी प्रतिबंध असतो. पण केवळ निष्प्रतिबंधक एक साधना आहे, म्हणजे ते नाम. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नामापरते तत्व, नामाच्यापेक्षा कोणतं श्रेष्ठ तत्व नाही. आणि म्हणून हे म्हणा, वाया अनेक पंथा जासील जणी, अन्यथा नामापरते तत्वता नाही. नामापेक्षा कोणतंही तत्व श्रेष्ठ नाही. आणि म्हणून वाया तू दुर्गम न घाली मन, अशा शब्दाचा प्रयोग हरिपाठात मागे केला होता. आणि इथेही तो पुन्हा करतात, नाम वाया अनेक पंथा जासील झणी. झणी म्हणजे कदाचित. हे म्हणा, कदाचित तू दुसऱ्या मार्गाला जाशील तर त्यामध्ये तू अडकशील, प्रतिबंध होईल. म्हणून तू एक कर, वाचेसी आधी, वाचेसी सद्गत आणि वाचेसी सुलभ असणारं रामकृष्ण गोविंद हे म्हणा तू दृढधर. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी, धरोणी श्रीहरी जपे सदा. आपण ज्याचा जप करतो तशा प्रकारची भावना अंतःकरणामध्ये असावी.
असा पतंजली महर्षींचाही संदेश आहे. तज्जपस्तदर्थ भावनम, आपण ज्याचा जप करतो त्याची अंतःकरणामध्ये भावना ही धारण करावी. याप्रमाणे ज्या हरीचा नामाचा जप तुम्ही वाचणे करतात तो हरी आपल्या अंतःकरणामध्ये धारण करावा आणि मनाने त्या परमात्म्याचं चिंतन करावा. ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी धरोणी श्री हरी जपे सदा. आणि याची सुरुवात वैखरी वाणीने करायची. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या अभंगाचं आपाततः झालेलं चिंतन माऊलींच्या चरणी अत्यंत विनम्र भावानं नतमस्तक होत समर्पित करत त्या वाणीला माऊलींच्या चरणी विरमूया आणि ह्या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.